तर या सोहळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे। आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान मोदी देशाला 78व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून संबोधित करणार। मोदी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात लाल किल्ल्यावर पोहोचणार। 7:30 वाजता मोदी राष्ट्रध्वज फडकवणार। ठाण्यामध्ये शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। तलावपाळी परिसरात शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ध्वजारोहणासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित। मंत्रालय परिसर तिरंग्याच्या रंगामध्ये उजळला। तिरंग्याच्या रंगामध्ये मंत्रालयाला आकर्षक विद्युत रोषणाई। मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर आकर्षक विद्युत रोषणाई। आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची दादर चौपाटीवर गर्दी। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला विद्युत रोषणाई। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन्ही टर्मिनल रोषणाईने उजळले। कोल्हापूरच्या कागलमधील पाझर तलावामध्ये म्युझिकल फाउंटन। भक्तिपर गीतांच्या तालावर उडणारे तिरंगा रंगातील कारंजे पाहण्यासाठी गर्दी। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयकॉनिक मुख्यालय तिरंगी रंगाने उजळलं। आकर्षक विद्युत रोषणाईची नागरिकांना भुरळ। नागपुरातील विधान भवन, मेट्रो पूल, रामझुला, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका इमारत तिरंग्याच्या रंगामध्ये सजल्या। आकर्षक विद्युत रोषणाईनं शहर सजलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची पानांमधून तिरंग्याच्या स्वरूपातील आकर्षक सजावट। पुण्यातील विठ्ठल भक्त सचिना चव्हाण यांच्याकडून करण्यात आली सजावट। भंडारदरा धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनानिमित्त पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसर सज्ज। वसई विरार महापालिकेचा संपूर्ण शहर तिरंग्याच्या विद्युत रोषणाईनं सजलं। आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। उजनी धरणावर तिरंगा विद्युत रोषणाई। धरणावर आकर्षक लेझर शो। केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगानं धरण उजळलं। अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा खास तिरंगी नजारा। धरणाच्या सांडव्यावर लेझरच्या माध्यमातून तिरंगी प्रकाश होत। पुण्याच्या भीमा प्रकल्पामधील भामा आसखेड धरणाच्या जलाशयावर विद्युत रोषणाई। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं विद्युत रोषणाईला आकर्षक स्वरूप। डिंबे धरणाच्या जलाशयावर स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई। मन प्रसन्न करणारी रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पवना धरणाला आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई। रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पावर आकर्षक विद्युत रोषणाई। प्रकल्पाच्या 10 गेटवर केसरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या लाईटने रोषणाई। जळगावच्या भुसावळ तालुक्यामधल्या वाघूर धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई। वाघूर धरणाचा परिसर उजळला। अकोल्याच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाला तिरंगाचं स्वरूप। इमारतीवर तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई। गिरणा धरणाच्या दरवाजांवर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई। आकर्षक विद्युत रोषणाईनं परिसर उजळला। 40 गावात रात्री 12 वाजता आरंभ। गोविंदा पथकाकडून स्वातंत्र्य दिनाचं स्वागत। दहीहंडीचा 5 थर लावत तिरंग्याला सलाम। मुंबईतल्या घाटकोपरच्या भटवाडी परिसरात ध्वजारोहणाचा सोहळा। गोविंदा पथकाकडून थर रचत तिरंग्याला सलाम। जळगावच्या जामनेरमध्ये 777 फुटांच्या भव्य तिरंग्यासह रॅलीचं आयोजन। विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। सांगलीच्या मिरजेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त टेलरनं बनवला 14,000 बटनांचा तिरंगा कुर्ता। इम्रान मलिदवाले असं टेलरचं नाव। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद। नगरविकासची फाईल वाचल्याशिवाय सही नाही, दादांची भूमिका। तर अर्थ खात्याच्या फाईलवरून मी सुद्धा तसंच करेन, शिंदे आक्रमक। सूत्रांची माहिती। दादांसोबतच्या वादावर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं। नगरविकास खात्याच्या फाईलवर सहीवरून वाद झाल्याची माहिती। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 जमा। रक्षाबंधन आधीच सरकारचं गिफ्ट।
चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी. लाडकी बहीण योजनेमधील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार. लाडकी बहीण योजनेमधील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार. उर्वरित 33,00,000 महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता भरण्यात आलेल्या 25,000 अर्जांमध्ये त्रुटी. 17 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याची मुदत. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच. 27,00,000 महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही. 3 दिवसांमध्ये आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान. लाडक्या बहिणींनो, पैसे लवकर काढून घ्या. हे लबाड सरकार पैसे परत घेतील. राज्य सरकारवर टीका करत सुप्रिया सुळेंचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन. निवडणुकीपर्यंत मतं खरेदी करण्यासाठी योजना असल्याचं त्यांचेच लोक म्हणतात. किती पैसे वाटले तरी सरकार पडणारच. लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंची टीका. विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंचं मेगा प्लॅनिंग. गावात तालुक्यामध्ये मराठा लोक किती, माहिती जमा करण्याचं काम सुरू. संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट. विधानसभेला जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येण्याची शक्यता. जरांगेंचा दृष्टिकोन आणि आमचं उद्दिष्ट एक असल्याची राजेंची प्रतिक्रिया. मला आघाडी फागाडी नको. निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीमध्ये जाणार नाही. 29 तारखेला अंतरवालीमधील बैठकीमध्ये मोठा निर्णय. जरांगेंची माहिती. सरकारला 29 तारखेपर्यंत वेळ. सरकारचा खुर्चीमध्ये जीव. आता यांना खुर्चीतच ठेवणार नाही. आरक्षण देणार नसाल तर पाडावंच लागेल. जरांगेंचा इशारा. हिंमत असल्यास जरांगेंनी 288 जागांवर उमेदवार उभे करावेत. प्रसाद लाड यांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान. जरांगेंना विधानसभा निवडणूक लढायची असल्यानं ते आमच्या विरोधात बोलणारच. जरांगे पाटील फार मोठे नेते आहेत. शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंचं वक्तव्य. भाजपच्या मिनल खदगावकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण. मिनल खदगावकर नायगाव विधानसभेतून लढण्यास इच्छुक. लातूरमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ. सुळेंच्या भाषणाच्या वेळेला आंदोलकांनी व्यासपीठावर जात मराठा आरक्षणाबाबत भूमिका विचारली. विधानसभा निवडणुकीसाठी माहितीची जोरदार तयारी. माहितीच्या संयुक्त मेळाव्यांना 20 ऑगस्टपासून कोल्हापुरातून सुरुवात होणार. राज्यामध्ये माहितीचे 9 मोठे मेळावे. मनसे नेते बाळा नांदगावकरांनी अजित पवारांची भेटली भेट. काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या टीकेमुळे मनसे दादा गटामध्ये वाद. अजित पवार नांदगावकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. नाशकातील ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे तुरुंगातून बाहेर. जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणामध्ये हिरे 7 महिन्यांपासून होते कारागृहात. नाशिकमध्ये ठाकरे गटाला बळ मिळणार. अकोल्यामध्ये नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले. नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. नितेश राणेंच्या हातामध्ये गृहमंत्रीपद दिलंय का? पोलिसांवर बोलण्याचा अधिकार राणेंना कुणी दिला? शरद पवार गट आक्रमक. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला. राज्य सरकारनं जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा. केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना. पुण्यामधल्या शनिवारवाडा दत्तक दिला जाणार. लोहगड, कार्ला लेणी, आगाखाना पॅलेस, पाताळेश्वर लेणीचाही समावेश. साताऱ्यामधल्या खटाव तालुक्यामधल्या विसापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस. पुलावरून पाणी गेल्यानं विसापूर मार्गे पुसेगावला जाणारी वाहतूक बंद. लेखी उत्तराशिवाय संप मागे न घेण्याचा मार्चचा निर्णय. केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा बनवण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत संप कायम ठेवणार. पुण्याच्या विजय महाविद्यालयामध्ये महिला डॉक्टरांच्या सुरक्षेमध्ये वाढ. कोलकात्यामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनाचं पाऊल. मुंबईमध्ये ईडीचे 14 ठिकाणी छापे. 250 बनावट कंपन्यांची माहिती उघड. 4,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणामध्ये ईडीचे छापे. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 लाख प्रवाशांची पसंती. दैनंदिन प्रवाशांची संख्या 5 लाखांवर. पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी संख्येचा 5 लाखांचा आकडा पार. अटल सेतूमधील जोड रस्त्यावरील तडे प्रकरण. अखेर कंत्राटदाराला 1 कोटी रुपयांचा दंड. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा. सलग सुट्ट्यांनिमित्त मध्य रेल्वेच्या 18 विशेष रेल्वे गाड्या धावणार. एलटीटी नागपूर, एलटीटी मडगाव, सीएसएमटी कोल्हापूर आणि पुणे नागपूर या दरम्यान गाड्या धावणार.
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2024 मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालय 89व्या स्थानी, महाविद्यालयाला 52.60 गुण प्राप्त. म्हाडा संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात 28 ऑगस्टला म्हाडा मुख्य मुख्यालयावर मोर्चा. म्हाडाच्या 388 इमारतींमधील रहिवाशांच्या घराच्या पुनर्विकासासाठी मोर्चा. ठाणे महापालिकेच्या 57 शाळा मुख्याध्यापिका विना असल्याची माहिती उघड. पालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, एका शिक्षकावर 2 वर्ग सांभाळण्याची जबाबदारी. वसई विरार पालिकेची 11 आरोग्य केंद्र आजपासून सेवेमध्ये येणार. 3 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तर 8 आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश. नव्या खासगी शाळा सुरू करण्यावर शालेय शिक्षण विभागाकडून नियंत्रण. राज्यामधील शाळांचा बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाचा. नीटला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. परीक्षेच्या वेळापत्रकाशी कोणतीही छेडछाड करण्यास न्यायालयाचा नकार. रस्ते कामांसाठीच्या खर्चामध्ये मोठी वाढ. 8,500 कोटींवर खर्च. लवकरच कंत्राटदारांना कार्यादेश. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुंबईतील आणखी 3 ठिकाणच्या जागांची मागणी. कांजूरमार्गच्या कास्टिंग यार्डसाठीच्या आरक्षित जागेचाही समावेश. नवी मुंबईतल्या रवाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर. उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पुरस्कार. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर प्रकाश झोतांवर बंदी. मानाच्या मंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांचा निर्णय. पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम. शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्यांना अद्याप कोणतेही अनुदान नाही. जुलै महिन्यामध्ये राज्यभरातील एसटीच्या 31 विभागांपैकी 18 विभागांना नफा. प्रतिदिन 53 लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास. वर्ध्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा लाभार्थ्यांना मेसेज. महिलांमध्ये आनंदाचं वातावरण. जिल्ह्यामध्ये 2,02,000 महिलांचे अर्ज. नंदुरबारमध्येही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा. महिलांमध्ये आनंद. 2 महिन्याचे पैसे एकासोबत एकत्रच आल्यानं महिलांना मोठा आधार. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण. बहिणीवर वाईट नजर असल्याच्या संशयातून मुलाकडून सावत्र बापाची निर्घुण हत्या. टिटवाळा परिसरामधील धक्कादायक घटना समोर. पोलिसांनी 12 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या. जळगावमध्ये चोरीला गेलेली कार धुळ्यामध्ये हस्तगत. धुळे तालुका पोलिसांची कामगिरी. संशयित आरोपी ताब्यात. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात भाजपा आक्रमक. मीरा रोड रेल्वे स्टेशन जवळ निषेध मोर्चा. 78व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. शासकीय कार्यालयांसह विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई. अवघा देश तिरंग्यामध्ये न्हाऊन निघाला. जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह. रियासीच्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर 750 मीटर लांब तिरंगा रॅली.